नमस्कार। आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पैलवान गणेश कुनकुले, सातारा जिल्ह्यातला पैलवान, शाहूपुरी तालमीमध्ये सरावाला यांची कुस्ती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। कशी होती बक्षिसे, कोण मान्यवर उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून। माती आकडा क्रमांक 2 वरती सुमित गवळे अकोला लाल पट्टीमध्ये, बेताळ शर्के सोलापूर निळ्या पट्टीमध्ये। सुमित गवळे अकोला लाल पट्टी, बेताळ शर्के सोलापूर निळ्या पट्टीमध्ये आपण तयार राहायचं। हेलो बंडू कैमरा माइकने सबसे कैमरा बंडू गादी आकडा क्रमांक 2 जवळ बंडू इलेक्शन ताबडतोब रिपोर्ट करा। प्लीज खाली चला आगो चल प्लीज झालं आणि संपूर्ण कुस्तीमध्ये गणेश कुनकुले सातारा विजय। खाली बसावं। सुमित गवळे अकोला लाल पट्टीमध्ये या, बेताळ शर्के सोलापूर निळ्या पट्टीमध्ये या। रोहन माने सोलापूर लाल पट्टी, सूरज अस्वाले कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये हजर राहायचे। गणाबाई गणेश चांगली कुस्ती करतो। माजी आमदार अरुण काका महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ही गाड्या ठेवलेल्या आहेत, 4 व्हीलर 2 व्हीलर आपण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून। खूप चांगल्या पद्धतीचं असं नियोजन अहिल्यानगर येथे मान्य श्री संग्राम भैया जगताप आमदार अहिल्यानगरचे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। असे सुंदर बक्षिसं ठेवलेली आहेत आणि तिसऱ्या नंबरसाठी सुद्धा सोन्याची रिंग ठेवलेली आहे 5 ग्रॅमची। बंधू भगिनींनो, आपल्याला खरोखर अभिमान वाटावा या जिल्ह्याचा यांनी आज करून दाखवलेला आहे। सर्व खेळाडूंची व्यवस्था आणि सर्व रेफरीची व्यवस्था देखील अतिशय सुंदर प्रकारे पैलवान सौरभ दिवे आहेत, कुस्त्या 3 झालेल्या आहेत। पैलवान खरोखर कौतुकाची गोष्ट, यांच्या सगळ्या कुस्त्या चांगल्या असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पैलवान गाड्या बघता काय सांगाल स्पर्धेसंदर्भात? स्पर्धा नियोजन हे चांगले कुस्त्या पण चांगल्या झाल्या, 3 बाउट झालेत। किती वजन काढतात? 57 मागच्या वेळेस किती आज बुलेटचे मानकरी आहात। कुठल्या गाडीवर बसायची इच्छा आहे? बुलेट आहे 100%। आता प्रॅक्टिस त्यासाठी तसंच सांगून भाऊ आहेत ज्यांनी संग्राम भैयाने ज्यांच्या भाषणामध्ये जोरदार काढले असं आपल्या महाराष्ट्राचं भूषण अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, जोरदार नायांच्या गजरात मी पवार साहेबांना निमंत्रित करतो। तत्पूर्वी प्रत्येक खेळतो दिदी मान्यवर आपल्या भाषणामध्ये संग्राम भैयाने या ठिकाणी सांगितलं हे संस्कार आनंदाचे जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा देत असतात। नगरचं जे वैभव आहे कुस्तीचं ते खूप मोठं आहे। खरं म्हणजे ज्या नावाने
जिल्हा परिषदेचे सदस्य यांचं स्वागत करतो. सोलंकर साहेब, अनेक जिल्ह्यातून पैलवान या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेले आहेत अहिल्यानगरला. उद्योगपती धर्मेंद्र धिरोदिया, तसेच ज्यांनी कुस्तीगीर संघटनेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे साहेब, तसेच त्यांचे दुसरे सहकारी जे वेळोवेळी या ठिकाणी मैदानाला राजाभाऊ देवकाते काळे सर आणि सगळ्यांचे आवडते परशुराम पवार सर, आपलं स्वागत आहे इथं अहिल्यानगरमध्ये. सगळ्यात मोठा कुंभमेळा चाललाय. त्याचा कुंभमेळा पैलवानासाठी आज अहिल्यानगरला भरलाय आणि कुंभमेळ्यात सहभागी होणं म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग मिळवणं, तसा एक मार्ग इथं मिळतोय. मनाला समाधान वाटतंय, जीवन सार्थकी लागतं. या लाल मातीनं जे आपल्याला भरभरून दिलं त्या लाल मातीची एक संघटना इथं दिसते. सगळे पैलवान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, आपलं कौशल्य धावतात आणि ते बघायचं डोळ्याने आपल्याला या आयुष्यात मिळणं याच्यापेक्षा श्रेष्ठ दिवस दुसरा कुठला वाटत नाही.